सुरुवात अर्थातच मॅच संदर्भातल्या बातमीनं गॉल टेस्टमध्ये टीम इंडियाला श्रीलंकेकडून 63 रन्सनं मानहानीकारक पराभव सहन करावा लागलाय। लंकेनं ठेवलेल्या 176 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडिया 112 रन्सवरच ऑल आउट झाली। रंगना हेरातच्या स्पिन बॉलिंगसमोर टीम इंडियानं सपशेल गुडघे टेकले। त्याला मॅच विनिंग स्पेल टाकत टीम इंडियाच्या 7 बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला। भारताकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक 36 रन्स केले। या विजयासह श्रीलंकेनं 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली। दरम्यान बॅट्समनच्या हाराकिरीमुळेच टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला। के.एस. राहुल 8 रन्स, शिखर धवन 28, ईशांत शर्मा 10, के.एस. राहुल 5 रन्स, अजिंक्य रहाणे 36, रोहित शर्मा 4, विराट कोहली 3, वृद्धिमान साहा 2, हरभजन सिंग 1, आर अश्विन 3। कालपर्यंत टीम इंडिया ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं, पण आज टीम इंडियाची हाराकिरी दिसलीये। आपल्यासोबत आमच्या क्रीडा प्रतिनिधी वृषाली देशपांडे आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। वृषाली, कालपर्यंत असं वाटत होतं की टीम इंडिया ही मॅच सहज जिंकेल, पण आज नेमकं काय झालं की टीम इंडियाने अशा पद्धतीने ही मॅच गमावली? सुवर्ण, निश्चितच टीम इंडियाच्या पराभवाला सर्वस्वी टीम इंडियाचे बॅट्समन आहेत। केवळ श्रीलंकेने 176 रन्सचं आव्हान ठेवलं होतं आणि ते माफक आव्हान देखील टीम इंडियाच्या बॅट्समनना पार करता आलं नाही। शिखर धवन आणि विराट कोहली ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये सेंचुरी झळकावली होती, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांनी पण सपशेल निराशा केली। त्यानंतर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे बॅट्समन देखील फारशी कमाल करू शकले नाही आणि रंगना हेरातच्या स्पिन। वृषाली, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते, आपल्याकडे विराट कोहलीची प्रतिक्रिया येते, ऐकूयात। Going out being tentative, so I think that was the major difference in us losing the game, because we only had, apart from the way we batted today, only an hour and a half which was bad in the game for us yesterday, and throughout the game we dominated, and it feels strange to be on the losing side, but that is sadly or unfortunately Test cricket. You play one bad session and then you could be lacking behind in the race. Deva, question from Deva. Captain Bharat, you have been backing Rohit also. He's a classic player, as we all know, but then he's not translating that class into any sort of decent Test performance. Where do you think is going on? To what extent he needs to do that? See, I think you have to back your best players. People that you think can be match winners for you. You have to back them, and the reason why Rohit started getting more chances again was because Cheteshwar was going through a phase where he wasn't getting too many runs. So it was a case of giving another batsman a chance. Right now Rohit has got 3 or 4 chances at 3, and the idea was or has been to persist with him. So we obviously need to have a discussion as a batting unit in as a whole, about guys are thinking and what the mindset is like, and are they on the same page as far as executing the plans that we want them to. So I think it's a case of getting to know every particular batsman's mindset at present, and where he stands mentally and how comfortable or how पुन्हा एकदा चर्चा करूयात। आमच्या प्रतिनिधी वृषाली देशपांडे आपल्यासोबत आहेत। वृषाली, के.एल. आणि राहुल हे दोघेही सपशेल अपयशी ठरताना दिसले या मॅचमध्ये, त्या संदर्भात काय सांगता येईल?
निश्चितच सुवर्ण आपण बघितलं तर के राहुल हा पहिल्यांदाच ओपनिंग करत होता टीम इंडियाच्या टेस्ट साठी. कदाचित विराट कोहली कॅप्टनची कुठेतरी रणनीती चुकली असंच म्हणावं लागेल, कारण की आपण अजिंक्य रहाणेला बघितलं तर अजिंक्य रहाणे हा 6व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता आणि कुठेतरी त्याची रणनीती शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेने ओपनिंग कदाचित केली असती तर कदाचित चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. 176 रनचं माफक आव्हान होतं आणि टीम इंडियाने केवळ 2 सेशनमध्ये चांगली बॅटिंग केली असती तर हा सहज विजय आपल्याला टेस्टच्या 4थ्याच दिवशी मिळवता आला असता. मात्र कुठेतरी असं आपण म्हणता येईल की विराट कोहलीचे निर्णय काहीसे चुकले असंच आपल्याला या पराभवातून पाहायला मिळतंय. सुवर्ण, धन्यवाद वृषाली या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत विराट कोहलीचे निर्णय चुकले आणि त्यामुळे टीम इंडियाला ही मॅच गमवावी लागली असं सध्या तरी चित्र दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.